नमस्कार. बसवंत पिंपळगाव इथल्या हनीबी पार्कला आज आम्ही भेट दिलेली आहे आणि हनीबी पार्क बघितल्यानंतर इथून जवळच असलेल्या सेवरगाव, आदर्श गाव सेवरगाव, गाव कसे असावे या संदर्भातली एक सुंदर अशी प्रतिकृती या ठिकाणी जवळच मांडण्यात आलेली आहे. या हनीबी पार्कपासून अवघ्या 1 किलोमीटरच्या अंतरावर या ठिकाणी आम्ही भेट दिली आणि या ठिकाणी गेल्यानंतर आम्हाला या अशा अनेक मनोरंजनात्मक आणि माहिती देणाऱ्या गोष्टी पाहायला मिळाल्या. आपण बघू शकतो की मुलांना खेळण्यासाठी या ठिकाणी खूप छान असा सेटअप बांधण्यात आलेला आहे, ज्यावर आमची मधुरा खेळते आहे. या ठिकाणी अनेक असे पक्षी, प्राणी यांचंही संवर्धन करण्यात आलेलं आहे, ज्यांना बघितल्यानंतर आपल्याला नैसर्गिक सुंदरतेचा आनंद घेता येतो. सुंदर अशी वृक्षवल्ली या ठिकाणी उभी करण्यात आलेली आहे. मुलांना खेळण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची खेळणी या ठिकाणी लावण्यात आलेली आहेत आणि आपण या ठिकाणी आल्यानंतर आपलं खास आकर्षण होईल, आपलं लक्ष वेधलं जाईल. या पद्धतीने या ठिकाणी अनेक फळांच्या कलाकृतीसुद्धा उभारलेल्या आहेत. आपण पाहू शकतो की पेरू, सफरचंद, आंबा, केळी यासारखी अनेक निरनिराळी फळं, मोसंबी ही सगळी फळं अगदी छानपैकी या ठिकाणी बनवण्यात आलेली आहे. त्यांची मोठी भव्य दिव्य अशी प्रतिकृती या ठिकाणी बनवण्यात आलेली आहे, ज्यामुळे आपण जर आपल्या घरातल्या लहान बाळगोपाळांना या ठिकाणी घेऊन आलो तर त्यांना त्या फळांची माहितीही होईल आणि त्यांचं मनोरंजनही चांगल्या प्रकारे होईल. वेगवेगळ्या प्रकारच्या जातीचे बैल भारतवर्षामध्ये किंवा जगभरामध्ये असलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या जातीची बैल, त्यांच्या प्रतिकृती या ठिकाणी बनवण्यात आलेल्या आहेत आणि त्यांची माहितीसुद्धा या ठिकाणी लावण्यात आलेली आहे, जेणेकरून जी माहिती वाचल्यानंतर आपल्याला त्या बैलांच्या जाती कोणत्या, ती बैल कोणकोणत्या राज्यांमध्ये आढळून येतात, त्यांची पैदावार कोणकोणत्या ठिकाणी होते आणि त्या जातीच्या प्राण्याची संपूर्ण माहिती या ठिकाणी डिटेल्समध्ये आपल्याला वाचायला मिळणार आहे. म्हणून प्राणीमात्रांसंदर्भात असलेल्या या संपूर्ण माहितीचा उपयोग विद्यार्थी, शिक्षक, ग्रामस्थ आणि पर्यटक या सर्वांच्या दृष्टीने फायदेशीर असणार आहे. आपण पाहू शकतो की नाशिक हे द्राक्षांसाठी ओळखलं जातं आणि खूप मोठ्या प्रमाणावर द्राक्ष ह्या नाशिकमधून निर्यात केली जातात. नाशिकची द्राक्ष खूप प्रसिद्ध आहेत. तर द्राक्षांच्या वेगवेगळ्या जातीसुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील आणि वाचायला मिळतील आणि त्या संदर्भातली सविस्तर माहिती आपण या ठिकाणी जाणून घेऊ शकणार आहोत. आम्ही या ठिकाणी भेट दिली. या ठिकाणी द्राक्षांवर प्रक्रिया करून जे पदार्थ तयार केले जातात ते पदार्थही आम्ही या ठिकाणी पाहिलेत आणि आदर्श गाव कसं असावं याची अतिशय सुंदर प्रतिकृती या ठिकाणी तयार करण्यात आलेली आहे आणि भविष्यातील आदर्श गावाची संकल्पना उत्कृष्ट पद्धतीने मांडता कशी येऊ शकते या संदर्भात या ठिकाणी शाळा, दवाखाना, पोस्ट ऑफिस, ग्रामपंचायत, फळांवरील प्रक्रिया केंद्रे, खेळांचं मैदान, शेती, पाणी व्यवस्थापन, बँक, उद्योगधंदे, जमिनीचे व्यवस्थापन, व्यवसाय, गावातील घरांची रचना, बस स्थानक, भौतिक सुविधा, तंत्रज्ञान, रस्ते इत्यादी सर्व बाबी उत्तम पद्धतीने मांडलेल्या आणि सांगितलेल्या आहेत. एकदा अवश्य पाहावं असं आदर्शगाव सेवरगावची प्रतिकृती या ठिकाणी इतकी हुबेहूब मांडण्यात आलेली आहे की बघणाऱ्याला असं वाटतं की आपण एखाद्या खऱ्याखुऱ्या गावामध्येच हिंडतो आहोत काय. तर या ठिकाणी अतिशय सुंदर पद्धतीने जर शाळा असेल तर शाळेचे विद्यार्थी कवायत करत असताना, त्यांची कवायत करून घेत असताना शिक्षक, हे सगळं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. तर पाण्याचं व्यवस्थापन कशा पद्धतीने केलं जावं, नैसर्गिक संपदा जी आहे तिचं जतन कसं केलं जावं, रस्ते कसे असावे, पाण्याचा निचरा कसा केला जावा, पाणी कसं अडवलं जावं आणि पाणी कसं जिरवलं जावं या संदर्भातली उत्तम कल्पना या ठिकाणी मांडण्यात आलेली आहे. आपण आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी शेततळं असेल, दवाखाने असतील किंवा
घरांची रचना असेल तर ही या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि सुंदर पद्धतीने छान नीटनेटकी सुरक्षित अंतरावर असलेली घरे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहेत. विशेष म्हणजे अतिशय सुंदर पद्धतीने रंगरंगोटी केलेली घरे, दुमजली घरे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. त्याच पद्धतीने ब्रिज असतील, मुलांसाठी खेळण्याची मैदानं असतील, ग्राउंड्स असतील, शाळा असेल, महाविद्यालय असेल, पोस्ट ऑफिस असेल, बँक असेल, तर सर्व प्रकारचं म्हणजे एखाद्या गावात किंवा एखाद्या शहरामध्ये ज्या ज्या गोष्टी असतात त्या सगळ्या गोष्टी उत्तम पद्धतीने मांडण्यात आलेल्या आहेत. आणि ग्रीन कार्पेट अंथरून सगळीकडे हिरवंगार गाव कसं असू शकतं हे सुद्धा या ठिकाणी मांडण्यात आलेलं आहे. आणि जुन्या पद्धतीमध्ये ज्यावेळेला घराची रचना कशी असायची ती रचना त्या काळात करत असलेले व्यवसाय आणि जसे चांभार काम असेल, सुतार काम असेल आणि लोहार काम असेल, अशा सर्व कामांची ओळखसुद्धा या ठिकाणी करून देण्यात आलेली आहे. आपण पाहू शकतो की या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला या सगळ्या व्यवसायांची माहिती, व्यावसायिकांची माहितीसुद्धा अभ्यासाला मिळणार आहे. मुलांच्या खेळण्यासाठी या ठिकाणी खूप छान छान सेटअप मांडण्यात आलेले आहेत. अनेक ॲक्टिव्हिटीज आपण या ठिकाणी करून घेऊ शकतो. म्हणजे आपण पाहू शकतो की या ठिकाणी मधुरा रंगबिरंगी बॉल्सच्या मध्ये खूप छान पद्धतीने खेळते आहे. तिच्यासोबत खेळण्यासाठी धनश्रीसुद्धा उतरलेली आहे. त्या यार्डमध्ये खेळताना त्यांचा जो आनंद आहे तो प्रवासाचा थकावा दूर करणारा आहे. म्हणजे आल्यानंतर पैसा वसूल ज्याला आपण म्हणतो तो पैसाही वसूल होतो आणि मनोरंजनही होतं, ज्ञानाची वृद्धीही होते आणि अनेक विषयांची माहितीही सुद्धा आपल्याला या ठिकाणी मिळते. तर भारतातलं हे एक सुंदर असा आदर्श सेवरगाव या ठिकाणी मांडण्यात आलेला आहे. ज्या ठिकाणी गेम झोन आहेत. आपण वेगवेगळ्या प्रकारचे गेम्समध्ये पार्टिसिपेट होऊ शकतो. आपण धनुष्यबाण जे आहे ते चालवू शकतो, आपण बॉक्सिंग करू शकतो, आपण व्हॉलीबॉल खेळू शकतो, आपण वेगवेगळ्या प्रकारचे जे या ठिकाणी गुलूम आहे त्या गुलूमचाही वापर आपण करू शकतो आणि निशाणा जो आहे तो लावू शकतो. तर खूप छान पद्धतीचे वेगवेगळे गेम्स या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळालेत. आणि विशेषतः सकाळी लवकर आल्यामुळे या ठिकाणी आम्हाला खूपशी गर्दी आढळून आली नाही, ज्यामुळे प्रत्येक गेम झोनमध्ये आम्ही स्वतः पार्टिसिपेट होऊ शकलो आणि त्याचा आनंद घेऊ शकलो. तर खूप आनंद होतो ज्यावेळेला आपण असं काहीतरी नाविन्यपूर्ण बघतो आणि नाविन्यपूर्णतेचा शोध लावतो. विशेषतः या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर आपल्या कल्पकतेमध्ये सुद्धा एक वाढ होते आणि आपण एका नव्या पद्धतीने विचार करायला सुरुवात करत असतो. मुलांना कुठेतरी अशा ठिकाणी फिरायला आणा की ज्या ठिकाणी आणल्यानंतर त्यांच्या मनातला थकावा तर दूर होईलच, पण त्यांना नवनवीन विषयांची माहितीसुद्धा होईल. त्यांना वेगवेगळ्या विषयांची माहिती झाल्यामुळे त्यांच्या ज्ञानामध्ये वाढ होईल आणि त्या ज्ञानाचा उपयोग शिक्षण घेत असताना, वेगवेगळ्या परीक्षांना सामोरे जात असताना त्यांना त्या ज्ञानाचा उपयोग होऊ शकेल. आणि प्राचीन काळातली ग्रामीण भागातली जीवनपद्धती आज आपल्याला कदाचित खेड्यागावामध्ये सुद्धा पाहायला मिळणार नाही, कारण आता खेड्यागावांमध्ये सुद्धा सिमेंटचे बंगले बांधायला सुरुवात झालेली आहे. म्हणून धाब्याची घरं, कुडाच्या भिंतींची घरं ह्या गोष्टी फार कमी प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतात. पण ती तशीच रचना या ठिकाणी मांडण्यात आलेली आहे आदर्शगाव सेवरगावमध्ये. आणि आपण प्राचीन काळामध्ये ज्या उपकरणांचा उपयोग समजा पीठ दळण्यासाठी केला जायचा ती उपकरणे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्याचबरोबर ज्या हनीबी पार्कला आम्ही बघायला या ठिकाणी आलेलो आहोत त्या हनीबी पार्कमधून निघालेल्या हनीवर प्रक्रिया करून जे पदार्थ तयार केले जातात ते पदार्थ तयार करण्यासाठी या ठिकाणी मशीनचं सेटअप मांडण्यात आलेला आहे. तो सेटअपसुद्धा आम्ही या ठिकाणी बघितला. आणि तर या ठिकाणी आल्यानंतर अगदी म्हणजे उन्हाळ्याचे दिवस असताना सुद्धा या ठिकाणी ज्या पद्धतीने त्यांनी वनराई फुलवलेली आहे किंवा वेगवेगळ्या पद्धतीने सेटअप मांडलेले आहेत त्यांचा आनंद आम्हाला या ठिकाणी घेता आला. अगदी दुपारच्या वेळेला उन्हामध्ये हिंडताना आपल्याला त्रास होऊ नये म्हणून या मॅनेजमेंटने या ठिकाणी अनेक रंगबिरंगी छत्र्या या ठिकाणी ठेवलेल्या आहेत.
त्या छत्र्या हातात घेऊन आपण ज्या वेळेला उन्हात बाहेर निघतो तर त्या उन्हाचा अजिबात त्रास आपल्याला या ठिकाणी होत नाही. आपण पाहू शकतो की या ठिकाणी बैलांचे विविध जाती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहेत आणि प्रत्येक ठिकाणी एक फलक लावलेला आहे. तर ती जात कोणती, तिचं वयोमान किती, ती कोणत्या प्रदेशात आढळून येते, ह्या पद्धतीची सगळी माहिती या ठिकाणी आपल्याला वाचायला मिळेल. म्हणजे आपोआपच आपल्या ज्ञानात वृद्धी होणार आहे. आणि ग्रामीण भागामध्ये ज्या पद्धतीने एक जीवन लोक जगतात प्राचीन काळापासून, तर त्या पद्धतीचं सेटअपसुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. शेततळं काय असतं, शेततळं उभं केल्यानंतर त्या पाण्याचा उपयोग शेतीसाठी कसा केला जाऊ शकतो, त्याच पद्धतीने गेम झोनमध्ये आलेल्या पर्यटकांना या ठिकाणी सर्वदूर फिरवण्यासाठी आणि हा सभोवतालचा परिसर दाखवण्यासाठी या ठिकाणी छानपैकी एक रेल्वे उभी करून देण्यात आलेली आहे. आणि आपण त्या रेल्वेमध्ये बसूनसुद्धा प्रवास करून अवतीभोवतीचा या ठिकाणचा परिसर आपण बघू शकतो. तर खूप छान वाटलं. नाशिक जवळच्या बसवंत पिंपळगावमध्ये हनी बी पार्कपासून साधारणतः 1 किलोमीटर अंतरावर असलेल्या या दुसऱ्या प्रोजेक्टला आम्ही भेट दिली. आदर्श गाव सेवरगावची प्रतिकृती आम्ही या ठिकाणी बघितली. वेगवेगळ्या प्रकारची फळं आणि त्यांच्या प्रतिकृती आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळाल्या. वेगवेगळ्या प्रकारच्या बैलांच्या जाती या ठिकाणी आम्हाला अभ्यासाला मिळाल्या. द्राक्षांच्या जाती, द्राक्षांवर प्रक्रिया केल्यानंतर तयार होणारे वेगवेगळे पदार्थ यांचाही अभ्यास आम्हाला या ठिकाणी करायला मिळाला. आणि आपण पाहू शकतो की बैलांच्या शर्यती अनेक ठिकाणी घेतल्या जातात. तर त्या बैलांच्या शर्यती ज्या वेळेला घेतल्या जातात त्यावेळेला एक जे दृश्य आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं, त्या प्रतिकृतीसुद्धा या ठिकाणी उभ्या करण्यात आलेल्या आहेत. अतिशय आकर्षक अशा पद्धतीचे बैल असतील, गायी असतील, वासरं असतील, यांच्या भव्य दिव्य प्रतिकृती या ठिकाणी उभ्या केलेल्या आहेत. ज्यांच्या जवळ आपण गेल्यानंतर आपण ज्यावेळेला उभे राहतो त्यावेळेला आपण खूप स्वतःला लहान असं समजतो, कारण मोठ्या मोठ्या मूर्त्या या ठिकाणी बनवलेल्या आहेत. आमचा हा व्हिडिओ आपण पाहिला त्याबद्दल आपले सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद.